नमस्कार मित्रांनो, MK ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, पोलीस भरती वयोमर्यादाचं अजून एक महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे मित्रांनो. तर भरपूर उमेदवारांची वयोमर्यादा संपलेली आहे मित्रांनो. जवळपास 50,000 पेक्षा जास्त उमेदवारांना तर पोलीस भरतीला संधी नाही. इथं तर 50,000चा आकडा दाखवलेत मित्रांनो. ॲक्च्युली 50,000 पेक्षा जास्तच उमेदवार आहेत. 70-80,000च्या आसपास पण उमेदवार आहेत. तर मित्रांनो, मार्च 2023 मधील जो परिपत्रक होतं मित्रांनो, त्यानुसार वयोमर्यादा हवी होती, भरपूर उमेदवारांचं म्हणणं होतं. तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे की नेमकं 2023चं परिपत्रक काय म्हणत आहे आणि राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये वयोमर्यादा वाढून मिळालेली आहे, महाराष्ट्रात का नाही, हा पण प्रश्न उपस्थित होत आहे. तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. नेमकं 2023चं जो परिपत्रक आहे ना, का मागणी करत आहेत. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता मुख्यमंत्र्यांना मोठ्या प्रमाणे निवेदन दिलेले आहेत. तर राज्यात सध्या सुरू असलेल्या पोलीस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादेमुळे मोठ्या प्रमाणे उमेदवार अपात्र ठरत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरांना तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरांना पण निवेदन दिलेले आहेत. तर ते बोलले होते की देवेंद्र फडणवीस सर पण बोलले होते की आम्ही वयोमर्यादाबाबत विचार करू, पण अद्याप कुठलंही अपडेट आलेलं नाही. राज्यात जवळपास 60,000च्या वरच आहेत मित्रांनो. 70-80,000 आसपास उमेदवार आहेत. तर त्यांची वयोमर्यादा निघून गेलेलं आहे. आता 2023चा जो GR आहे ना मित्रांनो, सामान्य प्रशासन विभागाने काढलेलं होतं. तर त्यात काय सांगितलेलं होतं, तर 3 मार्च 2023ला जो GR प्रसिद्ध झालेलं होतं की 2 वर्ष कमाल वयोमर्यादा सूट देण्यात आलेली होती. तर डिसेंबरच्या आत, म्हणजे डिसेंबर 2023च्या आत जाहिरात आली असती ना, तर भरपूर उमेदवार पात्र ठरले असते. तर उशिरा जाहिरात पडली, तर त्यासाठीच मोठ्या प्रमाणे उमेदवार अपात्र ठरलेले आहेत. तर म्हणूनच ते मागणी करत आहेत ना, 2023चा जो GR आहे ना, तोच लागू करा म्हणून. आलं ना लक्षात. तर डिसेंबरच्या आत जाहिरात आली असते ना मित्रांनो, जेवढे पण उमेदवार अपात्र ठरत आहेत ना, ते सर्वांना चान्स मिळालं असतं, लास्ट संधी मिळालं असतं. तर बघूया मित्रांनो, अजून पण वयोमर्यादा वाढ मिळण्याचे चान्सेस फारच आहे. कारण राजस्थानमध्ये, मध्य प्रदेशमध्ये वयोमर्यादा वाढून मिळालेला आहे. तर याचा विचार सरकार नक्कीच करणार आहे. तसेच बँड्समन आणि कारागृह पोलीस शिपाई तर झालीच नाही आहे. तर इथं पण राजस्थानमध्ये पण 5 वर्ष वाढून देण्यात आलेलं आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. तर अजून पण ज्या उमेदवारांची लास्ट संधी आहे ना मित्रांनो, अजून पण वयोमर्यादा वाढून मिळण्याचे चान्सेस फारच आहे. तर बघूया, याबद्दल अपडेट आल्याबरोबर आम्ही तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवणारच आहे. सध्या तर जवळपास 60-70-80,000च्या आसपास उमेदवार असे आहेत की त्यांना लास्ट संधी पाहिजे. तर याचा अपडेट आल्याबरोबर आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे मित्रांनो. मला तर असं वाटत आहे की चान्स मिळणार आहे. तर याबाबत लवकरच अपडेट येईल. त्या अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे. चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी. मित्रांनो, तुम्ही तर पोलीस शिपाई, SRPF पोलीस, पोलीस शिपाई चालक, रेल्वे पोलीस, जेल पोलीस या सर्व परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला पुस्तक लागणारच आहे मित्रांनो. तर या पोलीस भरतीसाठी एक महत्त्वाचं पुस्तक आहे, पोलीस भरती परिपूर्ण मार्गदर्शक हे पुस्तक आहे मित्रांनो. विशेष म्हणजे या पुस्तकमध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, पोलीस शिपाई चालकचे जे महत्त्वाचे प्रश्न ना, ते महत्त्वाचे प्रश्न, मराठी व्याकरण, अंकगणित या सर्व गोष्टींचा या पुस्तकमध्ये समावेश आहे. तर परीक्षेला जाता जाता एक महत्त्वाचं पुस्तक आहे आणि बेस्ट सेलर आहेत मित्रांनो. महत्त्वाचं पुस्तक आहे. IMP नोट्स आहेत. तर राजकुमार सरांचा पुस्तक आहे. यशोदा पब्लिकेशन या नावाने हे पुस्तक प्रसिद्ध आहे. तुमच्या जिल्ह्यात हे पुस्तक अवेलेबल होत नसेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला हे पुस्तक उपलब्ध करून देईल. महत्त्वाचं पुस्तक आहे मित्रांनो. पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्याकडे असणे गरजेचे